मित्रांनो नमस्कार। आज आपण उद्गीत या प्राणायामाची कृती, सराव आणि त्याचे फायदे समजून घेऊया। या प्राणायामाच्या सरावामुळे तणाव, हाय बीपी, सर्व प्रकारचे मानसिक रोगांमध्ये हा प्राणायाम उपयुक्त आहे। त्याचप्रमाणे हृदयरोग, मायग्रेन पेन, फिट येणे यामध्ये लाभदायक आहे। मेंदूची कार्यक्षमता वाढून आपली स्मरणशक्ती वाढते, त्याचप्रमाणे आपली मनाची एकाग्रताही वाढते। चला तर मग प्राणायाम कसा करावा ते आपण समजून घेऊया। सर्वप्रथम कुठल्याही एका आसनात, ध्यानात्मक आसनामध्ये बसा। आपला कंबर, पाठ, मान ताठ ठेवा। दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करा। अशा पद्धतीने ते हात आपल्या गुडघ्यावर ठेवा आणि डोळे मिटून ओमकार म्हणायचा आहे आपल्याला। यामध्ये श्वास घेऊन दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना ओमकारचा ध्वनी आपल्याला याच्यात म्हणायचा आहे। यात ओ चा उच्चार दीर्घ आणि म चा उच्चार त्यापेक्षा कमी आहे। चला तर मित्रांनो आता आपण याची कृती करूया। सर्वप्रथम आपले डोळे बंद करा, एक दीर्घ श्वास घ्या। अशा पद्धतीने 3, 5, 7 वेळापासून हळूहळूचा सराव वाढवून 10, 15, 20 मिनिटांपर्यंत तुम्ही याचा सराव करू शकता। मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आमचे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एक नवीन अशीच माहिती घेऊन। तोपर्यंत नमस्कार।